आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबांनी नक्कीच वाचली असणार. म्हणजे बाबांनी मुद्दामून अजिंक्य सरांपर्यंत ही चिठ्ठी पोहोचू दिली नाही. ज्या बाबांना आपल्या मुलींची काळजी असते तेच बाबा वृंदाताईबद्दल असे कसे काय वागू शकतात कळत नाही मला. ओवीताई, आपण एक काम करूया का? बाबांशी जाऊन थेट बोलूया. नाही नाही नको. तसं केलं ना तर बाबा आणखीन काहीतरी कठोर वागतील आणि या घरामध्ये वाद होतो. हे बघा, जोवर वृंदाताई तिच्या प्रेमाची कबुली देत नाही ना तोवर आपण केलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरत नाही. आणि आपण बाबांशी बोललो त्यामुळे घरात वाद झाला आणि तो वाद वृंदाताईपर्यंत पोहोचला तर. आणि बाबा चिडलेत हे जर वृंदाला कळलं तर ती अजिंक्यचा विचार करणं सोडून देईल. हो. मग आता काय करायचं? नाही, काय करायचं ते मला माहित नाही, पण मला हे माहितीये एकदा का वृंदाताईने तिच्या प्रेमाची कबुली दिली मग बाबांनी जरी विरोध केला तरी मी अजिंक्य सर आणि वृंदाताईचं लग्न लावून देईन. मग भलेही मला बाबांशी वाद घालावा लागला किंवा वाईटपणा घ्यावा लागेल तरी मी तो घेईन. बोल, काय झालं? तुला काय झालंय? Why are you so happy happy? मी तर रोजच असतो ना असा हॅपी हॅपी. चल चल, हे तू मला सांगतोयस? रोज असा पडलेलं तोंड असतं तुझं. काय? नाही म्हणजे अगदी पडलेलं नाही, पण नॉर्मल असतं. कारण हॅपी व्हावं असं काही घडलेलं नसतं. असं काही नाही. शमू, मी केस जिंकून येतो तेव्हा असतो की नाही हॅपी हॅपी. डॅडा, मी पाहिलंय तुला. तू तुझ्या कितीतरी केस जिंकून आल्यावर नॉर्मलच तर असतोस. फक्त असं हलकासा दिलका बघतोस आणि हसतोस. एवढ्या हॅपी तर अजिबातच नसतोस. आता खरं खरं सांग, नक्की काय झालंय? अच्छा, काही स्पेशल घडलंय का? काहीही स्पेशल घडलेलं नाहीये, कळलं? आणि मला सांग, असं हॅपी राहायला नेहमी काहीतरी कारण पाहिजेच का? नाही डॅडा, हॅपी व्हायला कारण लागतं. अच्छा. हो, आणि विदाउट कारण हॅपी असलेला माणूस हा प्रेमात पडलेला असतो. काय? असं मी मूवी मध्ये बघितलंय. वेडाबाई, या सगळ्या गोष्टी कळायला अजून तू लहान आहेस, कळलं ना? उगाच तो मूवी बघून मूवीतले डायलॉग नको मारूस. ठीक आहे, नाही मारणार. पण तुझं जर हॅपी व्हायचं कारण हे असेल ना तर मला काही हरकत नाहीये. अगं शमू, वृंदाताई, माझं तुझ्याकडे काम होतं. बोल ना. अगं, अजिंक्य सरांबद्दल तुझं काय मत आहे? स्थळ म्हणून. काय काय म्हणजे असं का विचारतेस?
अगं नाही, म्हणजे तुला साधारण अंदाज आहे ना की ते कसे आहेत, काय आहेत वगैरे म्हणून. हो, पण असं का विचारलंस तू? अगं म्हणजे आमच्यापेक्षा तू आता त्यांना जास्त ओळखतेस ना, केसच्या वेळी तुमचं सतत भेटणं व्हायचं म्हणून. मुक्ता, पण मला नाही कळलं, म्हणजे असं एकदम का विचारलं स्थळ म्हणून? अगं हा, माझी एक मैत्रीण आहे ना, तिची बहीण आहे, तर तिच्यासाठी स्थळ बघतायत म्हणून विचारलं. अच्छा, तसं. हा, मग तुला काय वाटलं? काय नाही. हा, तू काय म्हणत होतीस? हा, माझी जी मैत्रीण आहे ना, तिची बहीण, तिच्यासाठी स्थळ बघतायत, पण स्थळ मिळतच नाहीयेत आणि वय उलटून चाललंय तिचं. युद्ध पातळीवर अगदी धावपळ सुरू आहे स्थळ शोधण्यासाठी. तर मग माझ्या मनात विचार आला की अजिंक्य सरांचं नाव आपण सुचवूया. कशाला? नको नको नको. का अगं, चांगले आहेत की अजिंक्य सर? नाही, ते चांगलेच आहेत. मग झालं तर, म्हणजे लग्न जर झालं तर शमिकाला पण आई मिळेल ना. नको अगं, नको. अगं खरं तर ना, त्यांना लग्नच करायचं नाहीये. असं ते तुला म्हणालेत का? नाही, म्हणजे तसं म्हणाले तरी नाही, पण बघ ना, म्हणजे करायचं असतं तरी आधीच केलं असतं ना त्यांनी. ते पण बरोबरच आहे म्हणा. हा, त्यामुळे जाऊ दे, विषयच संपला. अगं, असा कसा विषय संपला ताई? ते त्यांना तसं आधी वाटत होतं ना, आत्ता त्यांना काय वाटतं हे आपण नाही ना सांगू शकत. म्हणून मी काय म्हणते, आपल्याला स्थळ सुचवायला काय हरकत आहे ना, म्हणजे पुढचं पुढे बघू आपण, नंतरचं नंतर. पण आपण त्यांच्याजवळ विषय तर काढायला हवा ना. मी काय म्हणते, तू बोलून बघतेस का त्यांच्याशी? म्हणजे तू बोल ना. मी? हा, ठीक आहे, बोलते त्यांच्याशी. वृंदाला काय झालं बाई? प्रेम. ताई पुन्हा एकदा प्रेमात पडलीये. बाई म्हणजे का? अहो, म्हणजे मी वृंदाताई समोर मुद्दामून अजिंक्य सरांसाठी माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या स्थळाचा विषय काढला आणि म्हटलं तूच बोल त्यांच्याशी. तर गेली एकदम निघून. बाई, मुक्ता बघितलं, तिच्या मनामध्ये वकील साहेबांविषयी प्रेम आहे बाई. अहो आहेच, म्हणूनच तरी चिठ्ठ्या पाठवणं वगैरे सुरू झालंय ना. तुम्हाला सांगते आई, आता फक्त ओठांवर येणं बाकी आहे. चला, म्हणजे अजून आशा आहे बाई. हा, तुम्ही आहातच अजून थोडे दिवस. तेच ना, थोडेच दिवस आहे ना मी. म्हणून काय म्हणते, त्यांना सांग त्यांना पटापट एकमेकांना चिठ्ठ्या पाठवा. 6 दिवसात प्रेमात पडा आणि लग्न करा. नाही जरा कठीणच वाटते हो आई. का ग? पण अशक्य पण नाहीये. मग आता कसं बोललीस? अगं, ती प्रेमात पडली आहे ना, तुळशी जवळ चिठ्ठी लिहून ठेवली होती की नाही, मग ती इच्छा माझी पूर्ण होणार म्हणजे बाई. आणि ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे दुसरी पण इच्छा पूर्ण होणार. दुसरी ती कुठली? ती नाही का, धर्मेंद्रला मिठी मारायची. अच्छा, हा, हो. हे तुम्हाला सांगू का, खर तर ही इच्छा एका रात्रीत पण पूर्ण होऊ शकते. हा, चल. ऐका, मी तुम्हाला सांगते, तुम्ही ना रोज रात्री झोपताना मेकअप करून झोपा आई. बाई, ऐका, धर्मेंद्र जर आला ना, तर तुम्हाला असं ड्रीम गर्ल समजून तुम्हाला मिठीच मारेल ना. गप ग, काय 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 पण बोलते बाई. आशाजी, आशू. बाई, आशू कोण आहे घरामध्ये?
असू आवाज तर ओळखीचा वाटतोय बाई. माझ्या कानात तो कसा विसरेन बाई मी. आणि त्यांनी मला चेहरा दाखवला नाही कारण त्याला माहितीये ना बाई, चेहरा बघितला असताना चक्कर येऊनच पडले असते बाई मी. माझ्या काळजीपोटी नाही दाखवला ग, असंच झालंय. तरी मी प्रयत्न करत होते, जरा अशी होऊन जरा वळवणार होते. आले बाई तुझे वडील. अगं मग मास्तर आले ना, गेला ना बाई निघून. मग मी पण गोंधळले जराशी. पण असणार, तोच असणार. देवाची करणीच म्हणायला हवी ही सगळी. तुमची इच्छा तुम्ही चिठ्ठीत लिहिली होती आणि ती चिठ्ठी तुळशीजवळ ठेवली होती, म्हणूनच हे सगळं होतंय. चला बाबा, तुमची एक तरी इच्छा पूर्ण झाली. अर्धीच इच्छा पूर्ण झाली. हा म्हणजे ते नाही, म्हणजे 6 दिवसामध्ये जर माझी 1.5 इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आता माझी जर इच्छा पूर्ण झाली नाही ना बाई 6 दिवसात, तर इच्छेशिवाय मी जाईन वरती बाई. अगं किती जोराने ओरडलीस. हृदय थांबलं असतं ना बाई माझं. आधीच 6 दिवस राहिलेत बाई. अशीच हार्ट अटॅकनीच गेले असते आता. कुठे जातेस तू? नाही बाई, कुठे नाही जात. वाड्याजोबा मित्राकडे गेलेत बाई. ए शमिका, डॅडा कुठे तुझा? डॅडा हा काय? मास्तर नाही, काळजी करू नका, बाहेर गेलेत ते. आकाश, मुक्ता, या लवकर. अजिंक्य पण आलाय. लवकर या, निघायचंय. काकू तुम्ही नाही येते आमच्याबरोबर? येईन ना. कशी काय येणार हो मी? काय आहे, गुडघे दुखतात ना माझे. जागरण पण सहन होत नाही आता. हा, मी तर म्हणते हिला आपल्या ठमीला ठेवा इथं माझ्या जवळ. हा, अवकाश तिला योगीच त्रास नको, नाही का? म्हणजे आमच्या दोघींच्या खूप दिवसांच्या गप्पा राहिल्यात बाई, त्या मारू आम्ही. हो दादा, तुम्हीच जा. मला ग्रॅनीचं बोलणं ऐकून इथेच थांबावं असं वाटतंय. अच्छा बर. आभा, तू येत नाहीयेस? नाही, माझं उद्या सबमिशन आहे, त्यामुळे नाही पॉसिबल होणार. सॉरी. आलो 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 आलो. चला 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 चला. ओके, वी आर रेडी. सगळे आलेत, आपण निघूया आता. समीर, वृंदा नाही येते. म्हणजे वृंदा वृंदा वाव, वृंदा आंटी तू किती गोड दिसतेस. आज तू कानातले घातलेस ना? हो. आता खरंच सगळे आलेत. निघूया का आपण? चला 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 या. चल. आई येतो का?
हो ये बाय. अजिंक्य, तू केस लढलास, आपल्या माणसांची समजून लढलास, जिंकलास, आम्हाला न्याय मिळवून दिलास. त्यात फीज पण नाही घेतलीस. थँक्यू. समीर, आपलं म्हणतोय आणि आभारी म्हणतोस. आपल्या माणसांचे आभार नाही मानायचे, असं कुठे नियम आहे का? हा, नाही ना. मग एक फॉर्मल थँक्यू तर म्हणू दे. हा, एक मिनिट. हे गिफ्ट. थँक्यू. अरे समीर, याची काहीच गरज नाहीये. आपल्या माणसांनी मनापासून आणलंय. उघड, बघ बघ, तुला आवडते का? थँक्यू. आता तर वा, सुंदर पेन. तुला माहिती, मला पेन फार आवडतात. थँक्यू. वाह, सुंदर आहे रे का काय. थँक्यू. थँक्यू सो मच. चला चला मग ऑर्डर करूया. आपण पनीर टिक्का मसाला आणि रोटी मागवूया. चालेल. ए आकाश, आणि या स्वीट मध्ये काहीतरी वेगळं मागवूया ना. तू म्हणशील तसं. दुधी हलवा. नको नको, दुधी हलवा नको. दुधी नाही आवडत ह्यांना. तुला कसं माहिती ग? ते एकदा शमिका बोलत होती तेव्हा तिच्याकडून कळलं मला. ओ, शमिका. शमिका म्हणाली. बर, दुधी नको. तूच सांग काय ऑर्डर करूया ते. शमिकाने तुला सांगितलं असेल ना काहीतरी. गुलाबजाम. बस. आणि आईस्क्रीम. बोलो बोलो. एक्सक्यूज मी. 2 पनीर टिक्का मसाला, 6 रोटी, 6 प्लेट गुलाबजाम आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम. सगळ्यांसाठी आईस्क्रीम. अजून काही नाही. थँक्यू. मुक्ता, डान्स करूया. हो, अगदी माझ्या मनातलं बोललास. चला मग. हो. थांबना. तू कळू दे. थांबना.
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना पोलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला प्रेम करतो मी प्रेम आहे असं म्हणता मग असं का वागता माझ्याशी? दुपारी मला एकटीला तिकडे सोडून निघून गेलात तुम्ही. शमिकाला सुद्धा या घरातून अचानक घेऊन गेला. आणखीन काही दिवस राहू शकला असतात ना इथे. वृंदा, माझी इच्छा नव्हतीच इथून जायची. सॉरी, पण स्पष्ट सांगतो, तुमचे बाबा म्हणाले म्हणून मला इथून जावं लागलं. नाही, आमचे बाबा असं बोलूच शकत नाही. आई ग, तू कशाला अंदाज बांधतेस बाबा काय बोलू शकतील आणि नाही ते? अगं ओवी, पण मी अगं थांब, बाबा इथेच आहेत, आपण त्यांनाच विचारू. काय बाबा, द्या ना आता उत्तर. बाबा, तुमच्याशी मी या विषयावर स्पष्टपणे बोलले नाही, पण आता बोलते. नाही, तुम्ही म्हणाला होता ना ते दोघे एकत्र आले तर केवळ गरजेपोटी येतील, त्यांच्यात प्रेम नसेल. ताईवर जीव लावणारी व्यक्ती मिळायला हवी. मग आता तर सगळ्यांसमोर स्पष्ट झाले बाबा की अजिंक्य सरांचं वृंदाताईवर प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही आता तिला उत्तर देणं अपेक्षित आहे बाबा. बाबा, तुम्ही खरंच असं म्हणाला होता? बोललो तुम्ही, पण माझी स्वतःची अशी काही कारणं होती. मला माझ्या मुलीवरती जीवापाड प्रेम करणारा, तिला जीव लावणारा माणूस हवा होता. फक्त गरजेसाठी तिच्या सोबत असणारा नाही. अहो मास्तर, एक तर गवाई बाजूला. हो मास्तर, आता स्पष्ट सांगितलं ना बाई त्यांनी, वकील साहेबांनी. तुम्ही ऐकलं नाही का? ओ वकील साहेब, परत सांगा बाई, मास्तरांच्या समोर सांगा तुमचं प्रेम आहे ते. आय लव्ह यू का सांगा बाई, त्यांना सांगा. अशाला जाता ये, तरीही माझी स्वतःची अशी अजूनही काही कारणं आहेत. मला हे लग्न, हे नातं अजिबात मान्य नाही. बस. ओ बाबा, काय करताय तुम्ही? काय अशी काय तुमची कारण आहेत? आम्हालाही कळू दे जरा. अरे अजिंक्यराव, कशा पद्धतीचं जीवन जगताय हे मला माहिती आहे ना. मलाच की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आज त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्यावर सतत हल्ले होत असतात. कायम त्यांचा जीव धोक्यात असतो, त्यांचाच काय त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा. अशा ठिकाणी माझ्या मुलीला मला अजिबात द्यायचं नाहीये. मला माझ्या मुलीची काळजी आहे. उद्या जर वृंदाला काही झालं तर राणाला आणि बर्फीला काय उत्तर देऊ मी? काय उत्तर देणार आहे मी? बाबा, बाबा, बाबा,
स्पष्ट सांगा तुम्ही आता सगळ्यांना. अरे सगळं स्पष्टपणे सांगितलं की आणखीन काय सांगायचं बाकी आहे? थांबा होई, उगाच माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद नको. कळलं तुम्हाला वृंदा? नाही, मी असं का अंतर ठेवू पाहत होतो हे लक्षात आलं असेल तुमच्या. तुमच्या वडिलांचा ठाम नकार होता मला. जेव्हा जेव्हा आपण भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला अंतर ठेवायला सांगितलं. हेच कारण होतं. हे बघा, जे काही मला वाटतं ते मी स्पष्टपणे तुम्हाला बोललो. आता याच्या उपर मी अजून काही करू शकत नाही. चल शमिका. बाबा लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण कुणी कुणाच्या आयुष्याचा भरवसा नाही देऊ शकत. म्हणून काय नातं बनवणं जगणं सोडून द्यायचं का? हो, ताईच्या आयुष्यात तिला नव्याने जोडीदार मिळतोय. जर तरच्या गोष्टींचा एकदम टोकाचा विचार करून तुम्ही अजिंक्य सारखी व्यक्ती नाकारताय बाबा. ताईचं मन मोडताय का? तुम्ही का करताय असं? अरे बाप म्हणून कोणी माझी बाजू समजून घेणार आहे का? लक्षात घेणार आहे का? हा, अरे तुम्हा सगळ्या मुलींची लग्न लावताना मी खूप घाई केली, पण त्यामुळे पुढे तुमच्या आयुष्यात काय काय भोगायला लागलं तुम्हाला हे मी वेगळं सांगायची गरज आहे? नाही समीरराव, आत्ता तुमचे संसार सुरळीत सुरू असतील, पण मधल्या काळामध्ये जे काही झालं ते माझ्या वृंदाच्या आयुष्यामध्ये पुन्हा घडावं असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे आता माझ्या मुलींच्या आयुष्याचा कुठलाही निर्णय घेताना मला रेस घ्यायची नाहीये. बस. बाबा, तुम्हाला वाटत असेल तर मला हे लग्न नाही करायचं. ताई, वृंदाताई ऐक ना. बाबा, मला तुमचा हा निर्णय मान्य नाहीये. माझ्या निर्णयाच्या विरोधात जर वृंदा आणि अजिंक्यरावांचं लग्न होणार असेल तर मी कन्यादानाला येणार नाही. बाबा, 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 तसंच असेल तर वृंदाताईचं कन्यादान समीर करतील. पण मी वृंदाताई आणि अजिंक्य सरांचं लग्न लावून देणारच. मला हे लग्न हे नातं अजिबात मान्य नाही. बस. अरे अजिंक्यराव कशा पद्धतीचं जीवन जगतायत हे मला माहिती आहे ना. आज त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्यावर सतत हल्ले होत असतात. अशा ठिकाणी माझ्या मुलीला मला अजिबात द्यायचं नाहीये. आता या क्षणी तुझी मनस्थिती काय ते कळतंय मला, पण तुला मनापासून काय वाटतंय यावर तू आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम होऊ देऊ नकोस प्लीज.
हे बघ, बाबांचा नकार असला तरी मला असं वाटतंय की तू अजिंक्य सरांशी लग्न करायला तयार व्हावंस. हो, बाबांचा तुमच्या लग्नाला, तुमच्या नात्याला नकार आहे, पण तो नकार कुठल्या काळजीतून आला हे मला समजतं. आपण कशाला त्यांच्या मागे लागायचं बाई? असं करा तसं करा. मुलं लहान नाही राहिली आता, आणि आपण आयुष्यभर पुरणार नाही. लक्षात घ्या बाई, पोरांना त्यांचे त्यांचे निर्णय घ्यायचा आलेच पाहिजे. गेलेत आता कुठे? झालं काम की येतील बाई. चला वर, माझं काम आहे तुमच्याकडे. आशालताबाई चला. आला का? चला, ठेवा डोक्यावर हात ठेवा. काय अहो, असं कसं अचानक मध्येच नेणार? असं नेता येत नाही आशालताबाई. अहो, असं कसं म्हणताय आता? मला इथे राहायचं नाहीये, तुम्ही घेऊन चला मला. एक तर ते मास्तर आहेत ना, त्या मुलीच्या लग्नाला हो म्हणत नाहीयेत. एक इच्छा पूर्ण होत नाही बाई. धर्मेंद्र आला होता, चेहराच नाही दाखवला बाई मला. मिठीची गोष्ट तर लांबच राहिली. मग काय करणार? मला नाही आता इथे राहायचंय, तुम्ही घेऊन चला मला. चल. अहो, असं कसं तुमच्या सांगण्यावरून येणार? कामामध्ये गलथानपणा करायला आम्ही काय माणसं आहोत? वा रे वा, आमचं कसं सिस्टमॅटिक असतं एकदम. तुमचे जेवढे दिवस ठरले आहेत पृथ्वी तलावर, तेवढे तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. मग कशाला आलात बाई गदा घेऊन मिरवत चला चला म्हणून? मी तुम्हाला सांगते, आता मी वरती गेले ना, पहिली तुमची कंप्लेंट करणार आहे बाई. हो नाही, असं करू नका आशालताबाई. मग काय तर, मग तुम्ही चला चला करत येता आणि घेऊन जा. आता मी तयार आहे ना, आता मला घेऊन चला. नाहीच राहायचं मला इथं. आता माझी एकच इच्छा आहे, मरायचं बाई मला. म्हणून म्हंटल आलाच आहे ना, आता घेऊन जा ना मला. आता मी मास्तरांना सांगून येते, सगळ्यांना भेटून येते, सांगून येते, रेडा घेऊन या बाई. नाही नाही आशालताबाई, नाही राहायचं ऐका तर, मला. असं होत नाही. हो नाही बाई. भाई भाई भाई, तू इथे? तू काय कॅरेक्टर मध्ये घुसला काय खरंच? सगळीकडे हेच कपडे घालून फिरतोस ते? एक मिनिट, तू इथे काय करतोयस? घाबरलायस का? इतकं तू ओळखलं की काय कोणी इथे? सगळा गेम पलटी झाला दादा. तुमच्या आईला घाबरवायचं होतं काय, तर त्याच मला घाबरत होत्या. हळू बोल, ऐकेल, हळू बोल. तुमच्या आई मला म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता ने मला. काय उपयोग आहे जगून? मी म्हणालो काय झालं? तर त्या म्हणत होत्या, वृंदाचं लग्न मास्तर होऊ देत नाहीत आणि धर्मेंद्र पण मिठी मारत नाहीत. तुला काहीच समजत नाहीये. तुला मी सांगितलं होतं यायला इथे, नाही ना? मग कशाला आलास तू आता? त्याचं काय झालं दादा, तुमच्याकडे जो मी यम केला त्याचे मी मस्त मस्त फोटो काढले आणि पाठवले कास्टिंग डिरेक्टर, प्रोड्युसरला. हळू बोल जरा, हळू बोल. अरे तर मला शूटिंगचं काम मिळालं ना दादा. चांगलंय. मग मस्त रोल झाला, पॅकअप झालं. मी म्हणलं घरी जाता जाता ज्यांच्यामुळे मला काम मिळालं त्यांना जरा घरी जाऊन चला असं म्हणूया. सगळं सांगाशी आलं रे. त्या म्हणाला आत्ताच्या आत्ताने. मी कुठे नेणार त्यांना? आता मला विचार आहे, मी सांगितलं होतं इथे यायला तुला. ऐक माझं रंजन, घरचं वातावरण ना सध्या तापलेलं आहे. तू थोडे दिवस इथे आता फिरकू पण नकोस. हो का? मग कधी येऊ? नाही, ते कधी यायचं ते मी सांगेन तुला. नाही सांगितलं तर ये डायरेक्ट लग्नाला ये, पण तोवर इथे यायचं नाही. जा आता. तोंड लपवून जा. ध्याने. हो, मला कोणी ओळखत नाही. मलाही वृंदाशी लग्न करायचे, पण मास्तरांचा विरोध असताना हे लग्न करणं म्हणजे नाही, मनाला नाही पटत आहे माझ्या. ते बघा, काही झालं तरी ते त्यांचे वडील आहेत. त्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांची इच्छा नसताना हे लग्न करणं म्हणजे. अजिंक्य, बाबांचा या लग्नाला विरोध आहे, पण तो विरोध एका बापाच्या काळजीतून नाही. हे बघा अजिंक्य, एक बाप म्हणून वृंदाच्या आयुष्यात पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये
हे महत्वाचं असेल त्यांना. वृंदाचं लग्न अशा माणसाशी व्हावं जो खरंच तिच्यावर प्रेम करतो, मुलांची गरज आहे म्हणून नाही, ही शाश्वती हवी असेल त्यांना कदाचित. अजिंक्य, मला खात्री आहे तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा सुखी संसार बघून त्यांचा विरोध होकारमध्ये बदलेल. बरोबर आहे समीर, पण आमचा संसार सुरू होण्याकरता मास्तर आमच्या पाठीशी उभे राहायला नकोत का? अजिंक्य, तेच म्हणतोय मी, ते पाठीशी उभे राहतील. फक्त त्यांना शाश्वती हवी की त्यांची मुलगी सुखात आहे. आणि आम्हाला माहित आहे की वृंदा फक्त बर्फीला एक चांगला माणूस, चांगला बाप मिळतोय म्हणून तडजोड करत नाहीये, तर तिला खरंच मनापासून हे लग्न करायचंय. तिच्यावरही कोणीतरी प्रेम करतंय म्हणून विचार करते ती. तिला तिचा आनंद दिसतोय. पण समीर, हा आनंद कायम राहायला हवा. हो, तो तुम्ही द्याल याची खात्री आहे आम्हाला. हे बघा, ताईचा जीव फक्त तुमच्यात नाही, आई म्हणून शमिकातही अडकलाय. तुम्ही शमिकाचा, बर्फीचा विचार करा. दादा, जेव्हा वृंदा आंटी मला घास भरवते ना, तेव्हा मला मम्माचीच आठवण येते. जेव्हा मी तिच्यासोबत राहायचे ना, तेव्हा मला मम्माची आठवण आली की मी रडायचे नाही तर हसायचे, कारण मला वाटायचं की मम्माच माझं सगळं करते. आणि तुला तर मी असं किती दिवसांनी हसताना बघितलंय. डॅडा, तू हे लग्न कर ना, मला वृंदा आंटी कायमची मम्मा म्हणून हवी आहे. हे बघा, आता मी थेट तुम्हालाच विचारतोय, तुमच्या बाबांचा या लग्नाला नकार असतानाही तुम्ही लग्न करायला तयार आहात? माझा नकार नाहीये. मग माझाही या लग्नाला नकार नाहीये. मग झालं तर तुम्हा दोघांचाही होकार आहे तर आपण लग्नाच्या तयारीला लागू. माझा विश्वास आहे की लग्न झाल्यानंतर तुम्हा दोघांचेही आनंदी चेहरे बघून बाबा सुद्धा त्यांचं मन वळवतील. म्हणजे आता आमच्या घरात मेहंदी होणार, संगीत होणार. मी पहिली मुलगी असणार जी स्वतःच्या डॅडाच्या लग्नात नाचणार. अच्छा, पण असं काही होणार नाही शमिका. अहो, आता तुम्ही होकार दिलात ना? नाही, म्हणजे लग्नाला होकार दिलाच आहे की मी, पण माझं म्हणणं असं होतं की हे लग्न आपण जरा साध्या पद्धतीने करूया, म्हणजे कोर्ट मॅरेज. नाही, कोर्ट मॅरेज नाही. आपण घरगुती का होईना पण सगळे सोहळे करायचे, कारण या सोहळ्यामध्ये वृंदाताईचा आनंदी चेहरा बघून बाबांना शाश्वती मिळेल की ताईला खरंच हे नातं तिच्या आयुष्यात हवंय आणि बाबांचा नकार होकारात बदलेल. म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे सोहळे करूया. ताई, तुला काय वाटतंय? चला भाई, तयारीला लागायला पाहिजे. आता लग्नाचा मुहूर्त काढायला पाहिजे बाई. आई, आम्ही सगळं विचारलंय, मुहूर्त पण काढलाय. 5 दिवसांनी एकदम छान मुहूर्त आहे.
5 दिवस आपल्या सगळ्यांची घाई होईल. नाही काय घाई होणार आहे, इतके सगळे होत ना बाई, आपण कामं वाटून घ्यायची सगळ्यांनी. नाही कामं भरपूरच असणार, पण वाटून घेतली ना पटापट होती. मी सांग